बघायला आलेलं नाहीये. त्यांचं सगळ्यात जास्त मेन मोटिव्ह म्हणजे फोटो काढणे. हे बघा, पण एनी टाइम रेडी असतं फोटोसाठी, पोज देऊन एकदम. आणि हा दादा हाय, लगेच पोज रेडी, फोटो नाही काढत, व्हिडिओ चालू आहे. आणि ह्या आमच्या स्नॅपचॅट लवर, हॅशटॅग स्नॅपचॅट. आणि मम्मीची कोणत्या प्रकारची भूमिका नाहीये. आणि माझी भूमिका अशी आहे की सगळ्यांना कॅप्चर करणं जरा माझ्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग करते, आफ्टर 3 or 4 months, जास्त ना. तुम्हाला कळलं पाहिजे माझ्या हालचाली. तर माझ्या अपडेट्स हेसाठी हे माझं इंस्टाचं पेज आहे, चेक करा. इथे पण यांचं गॉसिप चालू आहे. साड्या किती घ्यायच्या, ग्लासेस किती घ्यायचे, कोणत्या दुकानात जायचं. म्हणजे इथं ते नेचर एन्जॉय करायला नाही आलेलं आहे ऍक्च्युली, फक्त एन्जॉय करायला आले. साड्या, ड्रेस, कॉर्ड सेट, वेस्ट साईडचा सेल, झुडिओचा सेल. बापरे, जरा थांबा, मी कधीची सांगते त्यांना थोडं थांबा. मी लिटरली आता रियालिटी बोलते तर यांना सहन होत नाही दोघींना. मला गपगप करताय आणि व्हिडिओ बंद करतायत. फक्त आमच्यावर ठेवा. आज खूप दिवसांनी आम्ही जरा फॅमिली टाइम एन्जॉय करतोय. सो आता खूप सारे फोटो काढणार. डिस्कशन चाललंय फोटो कुठे काढले पाहिजे. कुठे जायचं दादा, काय म्हणणं आहे तुझं, पटकन बोल. बघू आता काय विषय. नाही, नदी म्हणजे चहा झालंय लिटरली. वाव, पकड ना. आणि दादा जरा त्याचं लहानपण एन्जॉय करतोय, बटरफ्लाय अँड ऑल. वाव, हे दाखव की. हातावर ठेवायचं ना दादा. सो क्यूट. हा, आज दादा मी मॅच आहे, एकदम मॅचिंग. तुम्ही इथली नदी आणि दृश्य बघा, इतकं सुंदर आहे. खूप म्हणजे इमॅजिन नाही करू शकत आपण. वाव वाव मीन्स वाव. आणि मम्मी तर एकदम उत्साही कार्य करते. ती गेली पण आहे पाण्यात फोटो काढायला. मम्मा हाय. डिस्कशन चालू आहे, ही नदी पार करून ती नदी बघायला जायचं का नाही जायचं. काय जायचंय का वहिनी, मम्मी? नाही, दादा जायचंय. सगळे चालले तिकडची नदी बघायला. दादा तुला जायची इच्छा होतीये का, तू जाऊ शकतो. पाण्याला घाबरत काय काम नाही ना, पाण्यात काय किती पाणी ते. पप्पांचं म्हणणं आहे पाण्याला अजिबात घाबरत, पण आम्हाला भीती वाटते. दादा बाहेर. बहिणी काय म्हणणं आहे, बोल पटकन. दादा अजिबात नाही जाणार. बाय चाललंय. कसलं क्यूट आहे बघा ते बाळ. ते बाळ सुद्धा नदी क्रॉस करतोय, पण हे आमचं मोठं बाळ नदी क्रॉस नाही करणार. हे बघा आमची पलटण चालली आहे रिटर्न. इट्स टाइम टू एंड दिस ब्लॉग गाईज. भेटू पुन्हा लवकरच. आम्ही चाललोय आता